मी हेमांगी म्हस्के साळुंके. मी आहे खरी कर्जतची, कर्जत दहिवली, रायगड. माझा जन्म आहे पुण्याचा. पुण्याला माझे वडील होते जॉबला रेल्वेमध्ये. तर माझा जन्म आहे शिवाजीनगर, पुणे. आणि माझं जे मूळ गाव आहे ते माझ्या वडिलांचं गाव आहे पोलादपूर कापडं आणि आईचं गाव आहे रत्नागिरी आणि मिस्टरांचं गाव पण रत्नागिरी लांजा. आता मी इथे कशी आली तर मी ऑलरेडी म्हणजे वर्गामध्ये पण पहिलीपासून ते कॉलेजपर्यंत फर्स्टमध्येच होती. फर्स्ट टू सेकंड ह्या 2 नंबरमध्येच. फायनान्शियल बॅकग्राऊंड पण खूप चांगली आहे माझी. वडील माझे जॉबला होते, ते एक्सपायर झाल्यावर आई लागली. त्यानंतर आम्ही 3 भावंड. आई जशी जॉबला लागली तशी माझ्या भावंडांचं शिक्षणही व्यवस्थित चालू होतं आणि आम्ही मामांकडे राहायला होतो. तर माझ्या मामांचं बिझनेस, सगळेजण माझे फॅमिली बॅकग्राऊंड आहे ते पूर्णपणे म्हणजे बिझनेसमध्ये. आणि त्याच्यामुळे मग फायनान्सचं चांगलं नॉलेज होतं का. आजोबांचं पहिलं लक्ष असायचं सगळ्या नातवंडांकडे का टी व्ही आम्हाला बघून दिला जायचं नाही. टी व्ही बघून म्हणजे काय, फक्त बातम्या वगैरे किंवा काही पिक्चर वगैरे बघितलं ना तर आजोबा विचारायचे काय नॉलेज घेतलं, काय ज्ञान घेतलं. मला म्हणजे सांगायला असं वाटतंय, बॉबी पिक्चर आहे ना त्यावेळेला माहिती आहे ना शुक्रवारी लागायचे. मी बॉबी पिक्चर माझा सेकंड मुलगा झाल्यानंतर मी 2014ला बघितला. तोपर्यंत मी बघितला नव्हता कारण अलाउडच नव्हतं आमच्या घरामध्ये आणि वातावरणच तसं, फॅमिली बॅकग्राऊंडच तसं होतं. त्यामुळे अशा गोष्टी बघणं ना आम्ही बाहेर निघून जायचं. आणि 10वीपर्यंत मला ते टी व्हीचं त्यामुळे नॉलेजच म्हणजे आवडायचंच नाही. असं मग चांगल्या गोष्टींमध्ये काहीतरी शिकायचं वगैरे. आणि शाळेमध्ये 1ला ते 2रा नंबर, त्यामुळे अभ्यासाचा किडा. त्यानंतर कॉलेज झालं. कॉलेजला मी BScला होती. BScला माझं ऑर्गॅनिक केमिस्ट्री झालं. त्याचसोबत मी 12वीपासूनच क्लासेस घेत होती. आणि जसं माझं BScचं झालं त्यानंतर मला शाळेवर एका जॉब आला. म्हणजे माझं शिक्षण चांगलं होतं तर मला कॉलेजनी म्हणजे इथे विचारलेलं होतं, बाहेर विचारलेलं होतं मुंबईमध्ये. पण झालं काय, मला हौस होती खेडेगावात जायचं, तिथे शिकवायचं. कारण बरेच बघायची आमच्या गावांमध्ये ना, मी जिथे दहिवली कर्जतमध्ये राहत होती त्याच्या पुढे गावं होती, तिथे ना शिकवायला टीचर नसायची. बाहेरचे शिक्षक यायचे पण ते कसे यायचे, 8 दिवसांनी येणार पण पगार आहे तो फुल घेऊन जायचे. त्यामुळे तिकडे ना शिक्षणाचं खूप असं म्हणजे ना नॉलेज नव्हतं. आणि त्याच्यातनं झालंय काय, मग मी खांडस म्हणून, हे सगळ्यांना गाव माहीत असेल, माहिती आहे का सर्वांना, भीमाशंकरला जायला गाव लागतं बघा खांडस. त्या गावात मी जायची आणि तिथे स्टायपेंड असायचा, म्हणजे 1,500 रुपये कधीतरी भेटले तर भेटायचे. पण ते मला काहीच वाटत नव्हतं कारण आई होती कमवणारी, वडिलांची पेन्शन होती, भाऊ इंजिनियर होता. तर आई बोलायची तुला आवडतंय ना मग जा तू. मग मी तिथे जायची. तिथे मला माझ्याच खर्च जास्त व्हायचा पण काही वाटायचं नाही, आनंद वाटायचा त्या मुलांमध्ये. आणि इतकं म्हणजे ना त्या गावांमध्ये का म्हणजे ना 1 दिवस सुद्धा तुम्ही उपाशी राहू शकत नाही. मी गेल्यापासून ना मी 1 दिवस सुद्धा मी घरचा डब्बा नेलेला त्या लोकांना द्यायची, सगळ्या जणांकडे जेवणासाठी. म्हणजे एवढा खेडेगावामध्ये आपुलकी असते. त्याच्यानंतर मी ते झाल्यावर त्याचसोबत लगेच माझं मी कॉम्प्युटर चालू केलं आणि त्याच्यामध्ये लँग्वेजेस वगैरे हे सगळं खूप व्यवस्थित चालू होतं. पण एक इन्स्टिट्यूट मला घ्यायची होती भाड्यानी, ती नंतर माझी स्वतःची होत होती. झालं काय, तेवढ्यात लग्न जमलं. अरेंज मॅरेजेस होतं. आणि म्हणजे बऱ्याच जणांकडे असतं ना, आमच्या म्हणजे मी मराठा समाजाची आहे, त्यात कोकणी. आमच्याकडे असं असतं का कोकणी म्हणजे कोकणीच पाहिजे, बाहेरची कुठले चालत नाही, मराठीसुद्धा. तर दोन्ही भावाचं आणि बहिणीचं दोघांनी लव्ह मॅरेज नव्हतं केलेलं पण जे आलं ते केलं. म्हणजे मराठाच पण बाहेरचे ह्याच्यातले होते, कोण कुणबी होते मुरबाडचे आणि एक ताईचं होतं ते पुण्याचं. मग आईची अपेक्षा एक माझ्याचकडून का हिनी तरी कोकणी केलं पाहिजे. मग आई म्हटलं चल, आईने एवढं मला शिक्षण दिलं आहे, मला ना म्हणजे लहानपणापासून आजपर्यंत मागावं असं काहीच लागलं नाही. आई म्हणजे आधीच सगळं काही असायचं रेडी. आणि असंही नाही काहीतरी दिलंय म्हणजे दिलंय, सगळं स्टँडर्ड वापरायचं आईने सवय ठेवली. त्यामुळे पैसा कसा वापरायचा आणि कसा जपायचा आईचं माझ्या एक पहिल्यापासून होतं. पेमेंट झालं ना, म्हणजे आत्ता मी लोकांकडे बघते का लोक ना पैसे आल्यानंतर पहिले खर्च करून टाकतात आणि नंतर मग सेविंगला. पण माझ्या ना लहानपणापासून माझ्या ते डोक्यात म्हणजे आईने घालून ठेवलेलं होतं. पगार झाला का निम्मे पैसे ना, तेव्हा तर आईला 6,000च पगार होता, तेव्हा त्या 6,000तले 3,000 पहिले आई आम्हाला बँकेत सेव्ह करायला सांगायची. आणि मग झालं काय, तर मी 12वीपासून मला बँक हा माझ्या म्हणजे 12वीच नाही 4थीपासून आई मला बँकेत घेऊन जायची. म्हणजे तिथे पेन्शन काढायला, मग इथून पेन्शन काढायची दुसऱ्या बँकेत ठेवायची. त्यामुळे ते मला ना बँकेचं नॉलेज तेव्हापासूनच म्हणजे सतत माझं जाणं होतं त्या बँकांमध्ये. आणि मग नंतर मग त्यातून पुढे सेव्हिंगची सवय लागली. मी पण स्वतःचं अकाउंट काढलं.
बँक ऑफ इंडियामध्ये, तिथे सेव्हिंग करायला लागले. पोस्टाचं काढलं तिथे. आणि आजोबा आम्ही 4थी-5वीला असल्यापासूनच आम्हाला ना व्यवहार शिकवायचे. हे 500 रुपये घे आणि म्हणजे पोस्टातून जाऊन सगळं ते लागायचं ना, कार्ड वगैरे, आंतरदेशी वगैरे कार्ड्स वगैरे, आत्ता ते नाही आपण वापरत, पण ते सर्व आणायला. सगळं व्यवस्थित चाललेलं होतं. लग्न झालं. हे माझ्यासाठी आयुष्यातलं घाणेरडा दिवस म्हणावं लागेल. आणि झालं. पण नंतर कळलं का आपलं जिथे लग्न केलेलं आहे ते चुकीच्या व्यक्तीशी झालं आहे. म्हणजे माझ्या घरात पूर्ण सेविंगचं नॉलेज आणि म्हणजे कसं माहिती आहे, करायचं तर चांगल्या मार्गाने, वाईट मार्गाने पैसा कधीच आला नाही पाहिजे हे आजोबा कायम शिकवायचे. दुकान आमचं होतं किराणा मालाचं, पण लोक खडे टाकतात म्हणजे ह्याच्यामध्ये तांदळामध्ये, आम्हालाही माहिती आहे ते. पण माझ्या आजोबांना तांदूळ निवडायचे आलेले, पण ते काय सांगायचे नाही म्हणून, तिकडनं आलेत ना आपण काढून टाकायचे, हे पैसा चांगला नसतो. आणि आजोबांचं ते म्हणजे शिक्षण आम्ही घेत बघत आलो. आणि म्हणजे आज मलाही सांगायला अभिमान वाटतो का माझ्या आजोबांच्या दुकानाला 100 वर्ष होऊन गेले. आणि त्या लोकांचं ना म्हणजे आमच्या घरात लोन हा प्रकार कधीच माहीत नव्हता. का एकाला गरज पडली ना तर दुसरा त्याला मदत करायची. काय म्हणायचं, एवढं इंटरेस्ट बाहेर कशाला घालवायचं. त्यामुळे लोन हा शब्द मला म्हणजे माहीतच नव्हता अजिबात. आईने माझ्या घर घेतलं, ते पण वडिलांचे आलेले पैसे ठेवून, FD त्यावेळेला होती, त्यात ठेवून मी 24 वर्षाचे होईपर्यंत ते पैसे जवळजवळ काहीतरी 80-90 झालेले होते, 1000 रुपये. तेवढ्यात आईने घर घेतलेलं. आणि लग्न झालं. नंतर लक्षात आलं का म्हणजे गव्हर्नमेंटलाच होते, चांगलं कमिशनर ऑफिसला आणि मोठ्या पोस्टवर होते जॉबला. पण नंतर समजत गेलं का म्हणजे चुकी झालेली आहे. घरच्यांनाही लक्षात आलं आहे. पण आपल्याकडे असताना आपण म्हणतो जाऊ दे, एक संधी द्यावी कोणाला तरी. ते होत गेलं. एक मुलगा झाला. म्हटलं चला आत्ता सुधारणा होईल वगैरे. आणि मी जॉब करत होती, तर मला जॉबलासुद्धा नंतर अडकाठी गेली का नाही करायचं जॉब म्हणून. मला वाटायचं चल चांगल्या माइंडचे आहेत, कोणाला गरज असेल त्यांना होईल म्हणून आपल्याला सांगत नसेल. पण रिझन त्याचं वेगळं होतं. मग नंतर मी घरूनच कोचिंग क्लास घ्यायला लागले. माझं शाळेवर टीचर असल्याने माझ्याकडे क्लासेसला मुलं यायची. 2009ला माझं इन्कम जवळजवळ ना तेव्हा 36,000 होतं. प्लस त्यासोबत माझे कपडे असायचे ना, सगळ्यांना आवडायचे. लेडीज यायच्या ना, मुलांच्या आया, का आम्हाला ताई तुझे आवडतात ड्रेस तर आम्हाला दे. मग त्यातनं म्हटलं ह्यांना आपले आणलेले देण्यापेक्षा ना, मग मी रिसेलिंग नाही सॉरी आमच्या घरीच मी नवीन म्हणजे कपडे आणायला लागली. क्लास पण आणि असं छोटं एक असं स्टॉल असं केलं. आणि तिथे एक बाई वगैरे होती कामाला माझ्याकडे. म्हणजे मी दिवसभर माझे क्लासेस चालू असायचे. 8वी 9वी 10वी पासून माझे 12वीपर्यंत क्लासेस होते. त्यानंतर छोट्या मुलांची पण सुरुवात केली. आणि मुलं पण माझ्याकडे 2 जण शिकवायला होत्या. आणि 2013ला असं झालं, माझा मुलगा छोटा, त्याचं 3 मार्च 2013ला जन्म झाला. आणि त्याचे बाबा तेव्हा अलिबागला होते. अलिबागला असल्याने त्यांचं तिथे ह्याच्यामध्ये होते, क्लेरिकलला होते मोठ्या पोस्टला. आणि हेड क्लार्क नाही सॉरी अकाउंटंट होते तिथे. जिल्ह्याचा मोठा पैसे माहिती आहेत पोलिसांच्या डिपार्टमेंटचे किती, ते कुठे कुठे यूज होतात सगळ्यांनाही माहिती आहे. आणि म्हणजे ती वाईट यस. आणि त्यांना आम्ही सांगायचो का चांगलं नाही ते पैसे, कारण पोलीस भरती असायची तेव्हा माझ्या घरीच किती जण यायचे मला माहीत असायचे. मी लोकांना ते ओरडायची, तुमच्या हक्काच्या नोकऱ्या आहेत तुम्ही कशाला. पण मला ओरडलं जायचं सासू वगैरे, तुला काय घेणं पडले, तू घेतोय ना वगैरे. मी म्हटलं माझ्या घरात तर हे चालत नाही, तुम्ही तुमचं काही बाहेर करायचे ते करा, फक्त माझ्या मुलांना वगैरे ते पैसा नाही यूज झाला पाहिजे. आणि मी नव्हती घरात येत, त्यामुळे ते बाकीचे बाहेरचे लागले, ते वेगळंच ते सर्व काही. पण याच्यातून झालं काय, मुलगा माझा 22 दिवसाचा असताना माझ्या मिस्टरांना ब्रेन हॅमरेज झाला. म्हणजे आज तो माणूस चांगला होता, उद्या गावाला आत्ता हाच पालखीचाच सीझन होता, कोकणामध्ये पालखी असते, तिथे गेले. आणि सकाळचे 9 वाजता काहीतरी ते अंघोळीला गेले आणि तिथेच ते डायरेक्ट हे होऊन पडले. आणि त्याच्यानंतर मग त्यांना मुंबईला वगैरे आणलं. याच्या आधी आता मी माझा एवढ्यापर्यंत तुम्हाला डोक्यात ठेवून द्या काय झालं ते. मी PGP हब कम्युनिटी ह्याला फेब्रुवारी 2024मध्ये जॉईन केले. माझा छोटा मुलगा 2013ला जन्म झाला आणि 19 जुलै 2023ला त्याची अचानक डेथ झाली. आता त्याची हे का झालं ह्याचाही सगळं हा जो आधी झाला आहे ना कारभार, त्याचा परिणाम त्याच्यावर झालेला होता. तर ह्या कम्युनिटीमध्ये मी जॉईन होण्याचं कारण म्हणजे कसं होतं, तर मला ना तो गेल्यानंतर माझा मोठा मुलगा पण आहे, तो तेव्हा 17 वर्षाचा होता. आणि मिस्टर तर माझे 2013लाच त्यांचं ब्रेन हॅमरेज झालेलं. त्यांचं सेकंड ऑपरेशन 2013च्या नोव्हेंबरमध्ये क्रोनोटॉमीचं झालेलं. ही कवटी असते ना ती काढलेली वगैरे होती.
त्यावेळेलाच मला डॉक्टरांनी सांगितलेलं RN पाटील सानपाडा का या व्यक्तीचं आयुष्य फक्त 10 वर्ष आहे. पण ते पण कसं, तर यांनी काहीही खाल्लं नाही पाहिजे, नाही काय ते गुटखा वगैरे तंबाखू हे काही नाही खाल्लं तर 10 वर्ष जगतील, आणि त्याच्या आधी जर काही खाल्लं तर नाही सांगू शकत. आणि मग झालं काय, तरी तुम्हाला माहिती आहे त्यांना बरं केलं आधी. हो माझं चुकलं, कर्ज केलेली आम्ही सर्व फेडत फेडत गेलो. आणि त्याने एवढंच सांगितलं तुम्ही शांत बसा. आणि माझ्याकडे त्यावेळेला इन्कम असं का माझे क्लासेसचं इन्कम, माझ्याकडे फंड असायचे. त्यानंतर हे जे मी क्लास हे घेत होते ना, म्हणजे माझे कपड्यांचा बिझनेस होता. माझ्याकडे 3 लग्नाचे बस्ते झालेले, आणि तेही कुठले ब्राह्मण समाजाचे, आणि म्हणजे पुण्यावरनं वगैरे असे बस्ते झालेले होते. ती लोक येऊन एवढे म्हणजे माझ्याकडे कपडे हे असायचे, म्हणजे खूप चांगले होते. म्हणजे जे आपण आता पैठण्या वगैरे घेतो ना, त्या सगळ्या माझ्याकडे सेलिंगला वगैरे अशा होत्या. खूप चांगलं चाललेलं, त्यामुळे भरपूर पैसा येत होता. मला आत्ता तेच वाटतं, ही लोकं मला आधी भेटली असती ना तर माझे आज मी कुठल्या कुठे असते. पण एक ठीक आहे, वेळ काहीतरी म्हणजे टाईम एक असतो, त्याच वेळेला आपल्याला ती संधी भेटत असते, तसं झालं आहे. पण त्यावेळेला सुद्धा मग मी ते पैसे आहेत ना असे सेविंग वगैरे करून ठेवायची. कुठेतरी सोनं घेऊन ठेव, FD करून ठेव, पोस्टात सेविंग करून ठेव. बाकीच्या ह्या आपल्या त्यावेळेला तर काहीच नव्हत्या. 2013ला तर ह्या गोष्टी असेलही म्युच्युअल फंड वगैरे, पण आपल्यापर्यंत ते पोचलं नव्हतं काही. आणि 2013ला ओम माझा 22 दिवसाचा होता. त्यावेळेला मिस्टरांचं तसं झालं. आणि त्यानंतर मग त्यांना आणलं इकडे सानपाड्याला आणलं. तिथे ऑपरेशन वगैरे झालं. जसा जसा मुलगा माझा एकदम छान व्यवस्थित होता, आणि तो मोठमोठा होत गेला. 1.5 वर्षाचा झाला तेव्हा आम्ही पुन्हा अलिबाग जॉईन केलं, कारण ते अलिबाग SP ऑफिसला होते. तिथल्या SPंनी, सुवेझक सर वगैरे सगळ्यांनी आम्हाला खूप कोऑपरेट केलं. आणि मिस्टरांनी त्यावेळेला घोटाळा केलेला होता, सांगायला काही लाज वाटत नाही, केलं ते केलं. ते मोठ्या पोस्टवर असल्यामुळे त्यांनी बरेचसे जवळजवळ 3.5-4 लाखाचे समजलं. मग त्यावेळेला फक्त सुवेझक सरांनी सांगितलं हां नाही, पण आमच्या घरामध्ये ही गोष्ट म्हणजे ना शर्मेची होती. कारण माझं खानदान असं होतं का माझ्या खानदानामध्ये सुपारी खायची माहीत नाही कोणाला. तर त्याच्यामध्ये मग सगळेजण बडबडले त्यांना का तुम्ही फसवलत म्हणून आम्हाला. म्हणजे लग्न करतानाच आईने सांगितलेलं का गरीब चालेल आम्हाला, फक्त आम्हाला निर्व्यसनी हवे. तर हो, कारण आई बोलली माझी मुलगी जिथे जाईल ना तिथे ती लक्ष्मी घेऊनच येईल म्हणून. एवढा आईलाही कॉन्फिडन्स होता. नाही ते बोलले चांगलं आहे, व्यवस्थित, काही नाही आहे. पण नंतर समजत गेला, आणि मग आपला असा समाज आपणही तेवढंच. आणि मीही दोषी असेल की मला नाही पण मला नाही वाटलं. एक केले 5 झालं. पुन्हा नव्याची का घ्यावी, म्हणजे कोण कसं असेल आपण नाही सांगू शकत. म्हणजे आगीतनं उठून फोपाड्यात पडणं मला तरी नाही म्हणजे योग्य वाटलं. आणि म्हटलं मुलं 2-2 आहेत, आणि चाललेलं होतं, व्यवस्थित सुरू होतं. पण असतात ना काहींच्या, म्हणून सांगते, जर कोणी आता इथे नंड्या वगैरे, आपण सगळ्याजणी आहोतच नंड्या भावजाई, पण खरंच कधीच भावाच्या संसारात लक्ष घालू नका. कारण भावजाई असतात त्यांनाही त्यांची अक्कल असतेच नक्कीच. आणि त्याचप्रमाणे झालं, ज्या नंड्या होत्या त्यांनी उद्योग सुरू केले, माझ्या मिस्टरांच्या मनात घालायला सुरुवात केली. ओम झाला म्हणून तू असा झालाय. मग पायगुण माहिती आहे ना, त्याच्यावरून त्याला खूप फ्रस्ट्रेट केलं गेलं. म्हणजे जसं जसं तो मोठा होत गेला ना तसं त्याला मग ते खूप म्हणजे हे झालं का मलाच का बोलतात. मग ते एवढं ना का म्हणजे वडील आणि त्यांना मी एकत्र घरात ठेवू शकत नव्हती. का म्हणजे कोण कोणाला मारेल ह्याचं हे नव्हतं. आणि याला रिझन म्हणजे नंड्या. एक तर ती व्यक्ती मेंदूनी अधूस होती. त्यांना 3.5 लाखाची प्लेट होती नुसती, आणि ते ऑपरेशन होतं ना 15 लाखावर गेलेलं. आणि ह्याचं मला कारण काय सांगायचं आहे, त्यांना म्हणजे 2012मध्ये एक व्यक्ती आलेली आमच्याकडे, का त्यांचाच फ्रेंड होता, का हेल्थ इन्शुरन्स घे. नको मला म्हणाले, माझा ऑफिसचा आहे, गव्हर्नमेंटचा आम्हाला आहे, म्हणून सांगते डिपार्टमेंटचे जरी कोण असतील किंवा इतरही, स्वतःचा हेल्थ इन्शुरन्स करून घ्या, कोणावरही अवलंबून बसू नका. कारण तुम्ही असाल ना, तुमच्या घरातल्यांना कोणाला झालं तर तुम्ही मागे लागू शकता त्या लोकांच्या. पण जर तुम्हीच तिथे पडला असेल ना तर कोणी नाही विचारत, कारण ती किंमत असते ना तुमच्या खुर्चीला असते, तुम्हाला नसते. तर एवढी गोष्ट ना का म्हणजे त्या लोकांनी म्हणजे नाहीच, म्हणजे सपोर्ट म्हणजे बरा करावा तसा केला म्हणावं. पण मग त्यामध्ये माझे पैसे, माझं माहेरचं बॅकग्राऊंड चांगलं होतं, त्यामुळे सगळ्यांनी पैसे, कोणी कोणी दागिने. कारण म्हणजे हा एवढा श्रीमंती आजार ब्रेन हेमरेज म्हणजे कोणाला दुश्मनालाही होऊ नये, तेवढ्यातनं करून सुद्धा आम्ही त्यांना बरं केलं.
घरी आणलं म्हणजे डॉक्टर बोलले पण का हे नशीब ना का तुझ्या वाईफचं आणि मुलांचं पुण्य म्हणून तू बरा झालायस वगैरे. पण झालं आणि खूप म्हणजे आम्ही त्यांना चालते फिरते पण केले. ऑफिस जॉईन केल्यावर पुन्हा तेच सवय, गुटखा, दारू, तंबाखू. आणि जसं माझी डिलेव्हरी झाली त्या दिवसापासून तो ओम जाईपर्यंत आमच्या घरात कंटिन्यू दर महिन्याला ड्रायफ्रुट्स लाडू आणि डिंक लाडू हे कंटिन्यू चालूच होतं, कारण त्यांना पण ते सतत लागायचं आणि मलाही. आणि नंतर पुढे हा माझा मी बिझनेसच केला. तो कसा केला तर सांगते. तर मला ते त्या टायमातच मला कॉलेजचा जॉब आलेला, पण मला जॉब करणं शक्य नव्हतं. मिस्टरांना अलिबागला नेल्यावर आपण लहान बाळाला कसं चालवतो त्याप्रमाणे मला त्यांना चालवत न्यायला लागायचं. आणि ओम तेव्हा 1.5 वर्षाचा होता, शिवम माझा 5वीला होता त्या टायमाला. आणि मग ओमला असं घेऊन ओमला मला काहीच करावं लागलं नाही, त्याचा तोच मोठा होत गेला, सगळ्यांशी मिक्सअप वगैरे झाला. त्यामुळे तो शिवमपेक्षा सगळ्यांमध्ये जास्त लवकर मिक्सअप होत गेला. आणि म्हणजे त्याला अशी भीती पण नव्हती राहिलेली. कोणी एक दिली का तो 2 देऊन घरी येऊ शकणारा असा मुलगा होता. आणि झालं सगळे बरे वगैरे झालं ते. आणि झालं ऑफिसला जॉईन केल्यानंतर त्यांना काम जमत नव्हतं, कारण लेफ्ट साईडच त्यांची हे झालेली. मग त्यांचं काम माझ्याकडे दिलं. मग हायरचं टपाल म्हणजे माहिती आहे ना, हायरचं टपाल म्हणजे मंत्रालयीन टपाल सगळं माझ्याकडे असायचं. मग ते पूर्ण टपाल मीच करायचे. मिस्टर वगैरे झालं, जेव्हा त्यांना वाटलं आता ही माझ्यासाठी अडचण आहे, कारण मला इथे तंबाखू गुटखा खायला नाही मिळत. मग नंतर मला बंद केलं येण्याचं, सांगितलं नको येत जाऊ, मी असिस्टंट आता बघतोय कोण. मग दिले त्यांना असिस्टंट. नंतर मग घरी होती, पण मला ना सतत म्हणजे जॉबला जाऊ शकत नव्हती का तर कधीही त्यांना फिट यायची ऑफिसमध्ये. मग तेव्हा मला धावत जायला लागायचं. आणि मुलं तर लहान, त्यांना पण सोडून जाता येत नव्हतं. एक दिवस फक्त मी एक ठिकाणी लागली जॉबला, पण माझ्या ओमनी घरी पराक्रम केलेला, वॉशिंग मशीनमध्ये फिरत होता. आणि माझ्या मुलांनी मला सांगितलं नाही, मोठ्या मुलांनी. त्यांनी दुसऱ्या दिवशी आमच्या कर्जतमध्ये एक घटना झालेली. ते चिटोज लेज वगैरे खातात ना, पॉपकॉर्न्स वगैरे काय, त्याच्यात एक काहीतरी येतं बघा खेळणं, त्या एका मुलीची अडकून तिची डेथ झालेली. तेव्हा मला घरून फोन आला, असं असं झालं आहे, ह्यांना काही तू देऊ नकोस. आणि तेव्हा मग शिवम मला बोला, अगं मम्मी ओमनी ना वॉशिंग मशीनमध्ये फिरत होता आणि बटन ऑन करून तो क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज असा फिरत होता. पण नशीब देवाची कृपा, त्याला काही शॉक लागला वगैरे नाही. झालं. नंतर मी लगेच गेले दुसऱ्या दिवशी, त्या सरांना सांगितलं, सर मला नाही जमणार म्हटलं, माझा मुलाचा असा असा प्रॉब्लेम आहे. झालं. आणि त्यानंतर आता मग करायचं काय, कारण मिस्टरांचा पगार होता, पण जे काही गव्हर्नमेंटने दिलेली होती बिलं ती त्यातनं त्यांना मायनस करायला लागायची. आणि त्यामध्ये अलिबागचा घराचा खर्च होता, मुलांचं शिक्षणाचा. मग आता करणार काय, जॉब तर नाही करता येत. मग शेवटी जी माझी आवड होती फूडचं, तो मी बिझनेस म्हणून केला. आणि तो बिझनेस खूप छान चालू झाला. सर्वात पहिला बिझनेस जो माझा झाला अलिबागला, मला 1.5 लाखाची ऑर्डर डायरेक्ट मिळाली. 1 रुपयासुद्धा मला कर्ज घ्यावं लागलं नाही. ज्यांनी MGOची ऑर्डर होती ती, त्या लोकांनीच मला त्याचे पैसे दिलेले, पूर्ण पैसे दिलेले. आणि अलिबागमध्ये बऱ्याच जणांना मी कामाला पण बायकांना घेतलेलं आणि खूप चांगल्या प्रकारे चालू होतं. अलिबागमध्ये चांगलं चालू असताना परत आमची बदली ठाण्याला झाली, ठाणा कमिशनर ऑफिसला. थोडंसं हे करते. हो, आय अंडरस्टँड. खूप इंटरेस्टिंग स्टोरी जर बघाल ना, इन्स्पायरिंग आहे, त्यात काहीच डाऊट नाहीये. थोडं बट त्याच्यामध्ये टाइम खूप जाणार आहे आपला, कारण की 4 वाजता हो है ना अजून स्टोरी. आता हेच सांगते. येस. आता बघा त्यातच सांगते, म्हणजे माझ्याकडे हे पण होतं, हेल्थचं माझा बिझनेस होता चांगला, मिस्टरांचा पगार होता, प्लस मला ह्याच्यामध्ये 19-20 मी कोटकमध्ये पण जॉईन झाले. ती जॉईन झाले म्हणजे अशीच का, ठीक आहे चला. पण तेव्हा माझ्याकडे म्हणजे भरपूर पैसा येत होता, पण त्या पैसा कसा सेव्ह करायचा, हे FD वगैरे असं सगळं काही होतं. आणि पण ही लोक कोण नव्हती ना, त्यामुळे म्हणजे बहुतेक ते नसेलही जमले व्यवस्थित. आणि पण पैसे ठेवून वगैरे होते व्यवस्थित. आणि 2023 अचानक ओमची डेथ झाली. आणि 2023 पासून आमच्या घरामध्ये म्हणजे मिस्टर पण माझे घरीच बसलेले, कारण त्यांनाही नंतर जाता येत नव्हतं. जवळजवळ त्यांचं म्हणजे खूप असे श्रिंक होत चाललेले. पण तरी पण फक्त एकच सांगितलेलं, शांत बसा घरामध्ये, मुलांना बडबड करू नका. पण व्हायचं ते ओमचं अचानक होऊन गेलं. आणि ओम गेल्यानंतर मी जी डाऊन झाली ना, का मला म्हणजे जेवण करताही येत नव्हतं, एवढी मी वेगवेगळे पदार्थ बनवणारी. मी 6 महिने कुकरला हातही लावला नव्हता, म्हणजे काहीच येत नव्हतं. 6 महिने आमच्या घरातनं बाहेरनं जेवण येत होतं. आणि त्याच्यामध्ये मग नंतर मग जेव्हा सरांचं लेक्चर म्हणजे त्या कंडिशनमध्ये कसं अटेंड केलं बघा. ह्याच्यामध्ये जानेवारी 2024 मला दवाखान्यात ॲडमिट केलं, कारण म्हणजे 6 महिने जेवण आणि झोप
हे नव्हतं. फक्त डोळे माझे उघडे असायचे, ओम येईल वगैरे असा हे आई आहे शेवटी. आणि त्याच्याने मग झालं काय, माझी तब्येत बिघडली आणि मी इन्शुरन्समध्ये आल्यामुळे हेल्थ इन्शुरन्स केलेला, 70,000 बिल झालं, ते त्यातनं माझं निघून गेलं. पण एक वेळ अशी आली का आता 2023च्या नोव्हेंबरला मिस्टरांची पण 4 महिन्यांनी डेथ झाली ओमचं झाल्यानंतर. पण त्यांचे पैसे यायचे होते, ते आलेच नाहीत. यायला रिझन वेगळं होतं, म्हणजे माणूस सांभाळायला कोणी नसतं, पण पैशाच्या वेळेला सगळे धावत येतात. आणि सगळ्यात अजून सांगते, इथे गव्हर्नमेंटचे कोणी असेल ना, तर तुमचं जे सर्व्हिस शीट असते ना, तिथे आपण लागतो तेव्हा आईचं नाव असतं, पण लग्न झाल्यावर मिसेसचं नाव टाकायला घ्या. का? तुमची आई नक्कीच चांगली असते, तिला विचारलं काही नसतं, पण बाजूचे आजूबाजूचे असतात ना, ते खूप घोळ करून ठेवतात. आज तर गायत माझ्या घरात अजून गव्हर्नमेंटचे पैसे आले नाही आहेत. पण झालं काय, नाही माझी पेन्शन ना काही नाही. माझ्या मुलाला टेन्शन आलेलं. मुलगा माझा म्हणजे तो बघायचा आई आहेत ते पैसे वापरते. इथे ठाण्यामध्ये राहायचं म्हणजे खाऊची गोष्ट नाही आहे. 15 ते 16,000 रुपये नुसतं ब्लॉकचं भाडं आहे. त्यानंतर कर्जतच्या घराचं आहे, त्याचा EMI वगैरे असा. आणि मग मुलगा माझा हे करायचा, त्यांनी एकदा काकाला फोन केला का मम्मी पण आजारी पडलेली आहे, आजीला सांग ना सही करायला, म्हणजे पेन्शन तरी येईल वगैरे. त्यांनी काय सांगितलं, तुझ्या मम्मीला सांग घरचं कर्जतचं घर आहे ना ब्लॉक विकून टाक. आणि मी झोपलेली, मी ना तेव्हा ताडकन मला जाग आली का म्हटलं माझ्या मागे एकच नाही आहे, म्हटलं शिवम पण आहे, त्याचं पण बघायला पाहिजे. एक तर ऑलरेडी शिवमनी माझ्यासाठी 2 वर्ष त्यांनी कॉलेज केलं नाही, बॅफला होता तो सहयोग कॉलेजला. पण त्याला वाटायचं आई मी गेल्यावर काहीतरी करेल, कारण त्याच्या वडिलांना मी जास्त आजारी झाल्यावर त्यांना आम्ही एका सेवाभावी संस्था म्हणजे प्रायव्हेट होती त्यांच्याकडे 4 लाख रुपये देऊन त्यांना तिथे ठेवलेलं होतं, कारण त्यांची हे व्यवस्थित व्हावं सेवा वगैरे म्हणून. पण त्याच्यानंतर मग झालं काय, इथे मी बघितलं बाबा आत्ता आपल्याला कमवायला उभं राहिलंच पाहिजे, भले दुःख आहे पण एक मुलगा मागे आहे, त्याचं पण सर्व होणं आहे. आणि जेव्हा मी एकदा ना असंच म्हणजे स्क्रोलिंग करत होती फेसबुकला आणि यूट्यूबला, दोन्ही वेळेला सरांचं लेक्चर आलेलं, म्हणजे सेशन असायचा तो. आणि ना माझं सतत ना असं 2-3दा आलं का मला ना आईचं वाक्य आठवायचं का एखादी गोष्ट सतत तुझ्या डोळ्यापुढे येत असेल ना तर तिच्याशी काहीतरी तुमचं निगडीत असतं. मग त्यावेळेला मी ना सरांचं लेक्चर बघितलं. त्या कंडिशनमध्ये मला फक्त ना मेडिटेशन सांगितलेलं होतं डॉक्टरांनी. मग इथे मी ना मनी नाही मला दिसला, कारण मनी आहे होतं आपल्याकडे, पण मेडिटेशन मला दिसलं, कारण मी बाहेर जाऊ शकत नव्हती. मग ना असं रूम घेतलेली का जिथे आजूबाजूचा कुणाचा आवाजही येणार नाही, कारण मला ॲम्ब्युलन्सचा आवाज आला ना तर मी ओरडत बेडरूममध्ये जायची. म्हणजे मी आत्ता राहते तो हायवे रोडच आहे, पण इतकी कंडिशन, टी व्ही लावला आणि टी व्हीला काही दिसलं लटकलेलं वगैरे तरी माझी कंडिशन. त्यानंतर बाहेर ऑफिसला जायला निघाली, लहान मुलं दिसायची, कोणाची मुलं गाडीवर अशी झोपलेली वगैरे असेल ना तरी माझं ना म्हणजे माझं काळीच असं ना कापायचं एकदम. आणि त्याच्यामुळे मी FFRला पण येत नव्हती, कारण लहान मुलं हा माझा वीक पॉईंट झालेला होता आणि मी त्यांना बघू शकत नव्हती, कारण ती बघितली का माझं रडायला सुरुवात व्हायची. त्यात मी कोटक नंतर मला जेव्हा सरांनी सांगितलं का इन्शुरन्स, मी फक्त कोटकमध्ये ना टाईमपास म्हणून, खरंच सांगते रिअलमध्ये, का एक टाईमपास म्हणून ठीक आहे चल म्हणून का आपला बिझनेस आहे पण हे एक करावं म्हणून. पण जेव्हा कळलं मी आजारी पडले, मी साधी कुकर लावू शकत नव्हती, तिथे मी पुढचं काय करणार होते. आणि मग तेव्हा म्हटलं आपल्याला इन्कमचा काहीतरी सोर्स हवा आहे. आणि इथं सरच सतत सांगत गेले का इन्शुरन्स हा सगळ्यात नोबेल बिझनेस आहे आणि इथे खूप इन्कम आहे. आणि मी 2 वर्ष ना फक्त मी जॉईन करून होते, कधीतरी मी ऐकलं तर ऐकायची. पण जून 2025 पासून मी व्यवस्थितपणे लेक्चर अटेंड केलं. म्हणजे मी म्हणायला जावं ना तर मी फक्त 6 महिने झालेत PGP जॉईन करून. आणि तेव्हा मी पहिलं लगेच सप्टेंबरमध्ये माझं गोल्डचं करून घेतलं, गोल्ड सर्टिफिकेट गोल्ड मेंबरशिप घेतली. त्या मेंबरशिपमध्ये घेतल्यानंतर मला कळलं आपण किती बॅकला आहोत. म्हणजे जर तुम्हाला फायनान्शियल एखादं नुसते तुम्ही कुठेतरी काम करताय इन्शुरन्समध्ये वगैरे कुठेही असू दे तुम्ही फायनान्शियल, पण तुम्हाला ते परफेक्ट नॉलेज नसेल ना तर काहीच अर्थ नाही आहे. आणि ही लोक मला असं वाटलं ना, मला तेव्हा माझ्याकडे 3 बिझनेस होते, तेव्हा ही जर मला भेटली असते तर माझं आज मी कुठल्या कुठे असते. पण जेव्हा ठीक आहे देर से आहे दुरुस्त आहे म्हणतात ना, मग मी पहिलं ते माझं गोल्ड हे सर्टिफिकेटचं करून घेतलं. त्यानंतर लगेच मला डायमंड मेंबरशिप घ्यायची होती. पण मुलाला प्रॉमिस केल्याप्रमाणे त्याला पहिला लॅपटॉप घेऊन दिला, कारण मी जेव्हापासून आहे ना इथे 76,000 होती सर डायमंडला. पण म्हटलं माझी तेव्हा कंडिशनच नव्हती. म्हटलं मी पहिली मेंटली
प्रिपेअर पाहिजे, मगच हे करू शकत होते. आणि मी ना इथे ना लोकांचे रिझल्ट बघायचे, म्हणजे इथे कोणी फेक नाही आहेत. इथे ज्या आहेत ना, म्हणजे मी तुमच्यापेक्षा बहुतेक मी सिनियर असेल इथे 2023 पासून मध्ये आहे, म्हणजे काही आहेत जुने, पण मी ते बघत गेले. काही लोक ना म्हणजे तेव्हा काही हे करायची, आत्ता कसे करताय, म्हणजे त्यांच्यातला जो ग्रोथ होती ना ती दिसत होती मला. आणि मग तेव्हा म्हटलं नाही बाबा, इथे आपल्याला डायमंड मेंबरशिपला पण घेतलं पाहिजे. लास्ट टाइम झालं तेव्हा ह्याला 1,04,000ला काहीतरी झालेलं होतं, तेव्हा पण मला घेता आलं नाही. पण 1,24,000 झालं, त्यावेळेला मी कॅशमध्ये माझं डायमंड मेंबरशिप घेतली. आणि आत्ता सांगायला एवढं छान वाटतंय. 2023ला आपण कोणाचं तरी ऐकून असं थोडंसं करतो ना मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट वगैरे, तेव्हा माझी किती 24-25 पर्यंत होती. जसं मी इथे करत आली, जशी जुलैमध्ये जॉईन झाली ना इथे पुन्हा, तेव्हा करत 76 पर्यंत आली. पण जसं मी आपलं जे FFR बघून आली ना, त्यानंतर 3 महिन्यात माझा तोच पोर्टफोलिओ डबलवर गेला, आता 1.25च्या पुढे गेलाय. आणि जे सांगतायत ना हे लोक, तेच मी घेत असते. मी अजिबात माझंही डोकं नाही लढवत ना, अजून मला डिस्ट्रॅक्शन